कळवतो मी तुम्हाला. ओके ओके चालेल. अहो का हो? अजूनही मकाच कापताय का? म्हणे रिंग रोड जाणार आहे इथून. अहो लय पैसे मिळणार म्हणे तुम्हाला. हा ना? पैसा मी ऐकलंय फॉर्च्युनर घेणार आहे म्हणे. खरं आहे का? आई विकून मावशी घेणाऱ्यांची अवलाद नाही आमची. मुळात आम्हाला आमची आईच द्यायची नाही. अहो नाराज होऊ नका, पण शासनाने एकदा नकाशा बनवला ना की जमीन द्यावाच लागणार म्हणे. तुमचा नकाशा तुमच्याकडेच ठेवा म्हणा. म्हणजे तुम्ही जमीन नाही देणार का? अहो ही फक्त जमीन नाही, आई आहे आमची. आणि एकदा ही जमीन गेली ना, तुमचं अस्तित्वच संपतं. उभं राहायला जागा नसेल ना, तर कुत्रं सुद्धा तुम्हाला विचारत नाही. ऐका ना, मी एका ठिकाणी जमीन पाहिली. 10 एकरचा मोठा प्लॉट आहे आणि सोबत विहीर पण आहे. घेणार का? मुळात मी माझ्या 2 बिघ्यात खुश आहे. मला नको ते 10 एकर. अहो काय धरून बसलाय त्या 2 बिघावर? अहो जमीन गेली म्हणजे गाव गेलं. आणि दुसऱ्या गावात तुम्ही 10 एकर नाही 100 एकर घ्या, पण तिथं तुम्ही उपरेच राहणार. अहो असं कसं उपरे? लय संकुचित विचार करतो तुम्ही, आणि स्वतःवर लय विश्वास दिसतोय तुम्हाला. विश्वास तर आहेच, उगाच नाही म्हणत. जे गाव करील ते राव काय करेल. अहो ते ठीक आहे, पण जरा आमच्यावर पण विश्वास ठेवा. काय राव तुम्ही? आणि तुम्ही मातीवर विश्वास ठेवा, फसवत नाही ती कधी. लढा